नमस्कार मित्रांनो, आज आपण 9वा पाठ बघूया महाजनपदे. या पाठामध्ये आपल्याला महाजनपदे म्हणजे काय बघायला मिळणार आहे. कोसल, वत्स, अवंती आणि मगध या महत्वाच्या महाजनपदांची माहिती बघायला मिळणार आहे. आणखी मगधचे नंदराजे, सिकंदरची स्वारी आणि भारत-ग्रीस संबंध याबद्दल सुद्धा माहिती बघायला मिळणार आहे. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर भारतात अनेक राज्ये होती. त्यांना जनपदे आणि महाजनपदे असे म्हणत. बघा, जनपदे आणि महाजनपदे कशाला म्हणत? इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर भारतात अनेक राज्ये होती. त्यांना जनपदे आणि महाजनपदे असे म्हणत. त्यातील काही महाजनपदांमध्ये राजेशाही होती. त्यापैकी कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही महत्वाची होती. काही महाजनपदांमध्ये ज्येष्ठ व जबाबदार नागरिकांची एक गणपरिषद असे. गणपरिषद कोणाची असे? ज्येष्ठ व जबाबदार नागरिकांची गणपरिषद असे. राज्यातील सर्वोच्च अधिकार गणपरिषदेकडे असत. राज्यातील सर्वोच्च अधिकार कोणाकडे असत? गणपरिषदेकडे असत. राज्यकारभाराचे अधिकार या परिषदेकडे असले तरी प्रत्यक्ष दैनंदिन प्रशासनासाठी कार्यकारी मंडळ असे. सभासद प्रस्ताव मांडत त्यावर चर्चा होत असे. निर्णय बहुमताने घेतले जात असत. आज आपल्याकडे सुद्धा याच प्रकारे बहुमताने निर्णय घेतात. कोसल या महाजनपदाबद्दल माहिती बघूया. हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजेच नेपाळ व उत्तर प्रदेशच्या काही भागात कोसल राज्य होते. कोसल कुठे होते? नेपाळ व उत्तर प्रदेशच्या काही भागात कोसल राज्य होते. साकेत ही या राज्याची राजधानी होती. कोसलची राजधानी काय होती? साकेत होती. यावर आपल्याला राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारले गेले आहे, म्हणून ही राजधानी लक्षात राहू द्या. या राज्यातील श्रावती आणि कुशावती ही नगरे प्रसिद्ध होती. कोसलचा राजा प्रसेनजित हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. हे लक्षात राहू द्या, महत्वाचा आहे. कोसलचा राजा प्रसेनजित हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. तो कुशल सेनानी व पराक्रमी होता. प्रसेनजित या राजाच्या कारकिर्दीत कोसल व मगध राज्यात युद्ध झाले. त्यानंतर कोसल मगध राज्यात विलीन झाले. हे एक लक्षात राहू द्या. प्रसेनजित या राजाच्या कारकिर्दीत कोसल व मगध यांच्यात युद्ध झाले. त्यानंतर कोसल मगध राज्यात विलीन झाले. यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते, म्हणून लक्षात राहू द्या. वत्स राज्याबद्दल माहिती बघूया. आजच्या अलाहाबाद जवळील कोशांबी ही वत्स राज्याची राजधानी होती. वत्स राज्याची राजधानी काय होती? कोशांबी. या राज्याच्या राजांपैकी उदयन हा एक पराक्रमी राजा होता. या राजाची माहिती बौद्ध वाङ्मयात व संस्कृत नाटककार भास यांच्या नाटकातून मिळते. या राज्यात तयार होणारे तलम कापड फार प्रसिद्ध होते. हे एक लक्षात राहू द्या. वत्स राज्यात तयार होणारे तलम कापड फार प्रसिद्ध होते. राजा उदयनानंतर वत्स राज्याचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकू शकले नाही. या ठिकाणी आपल्याला 16 महाजनपदे दिली आहे. या ठिकाणी कोसल दिला आहे, अवंती, वत्स, या ठिकाणी मगध आहे बघा, अंग, वृज्जी, मल्य, कुरु, मत्स्य, शूरसेन, पांचाल, या ठिकाणी आहे बघा पांचाल, चेदी, अवंती. प्रद्योत हा अवंतीच्या राजांपैकी एक महत्वाचा राजा होता. आजच्या मध्य प्रदेशातील उज्जैनी ही त्यांची राजधानी होती. हे शहर प्रसिद्ध व्यापारी केंद्रही होते. अवंतीचे राज्य मगध राज्यात विलीन झाले. मगध राज्याबद्दल माहिती बघूया. महत्वाचा आहे, लक्ष देऊन बघा. बिहारच्या परिसरातील गंगा व सोन नदीच्या खोऱ्यात मगध हे राज्य पसरले होते. मगध हे राज्य कोणत्या नद्यांच्या खोऱ्यात पसरले होते? गंगा व सोन नद्याच्या खोऱ्यात. हे लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. बिंबिसार या राज्याच्या काळात मगधचा विस्तार होण्यास सुरुवात झाली. त्याने काशी, अंग, मद्र, अवंती, कोसल ही राज्य आपल्या राज्यात जोडली. राजगृह म्हणजेच आजच्या बिहारमधील राजगीर ही मगधची राजधानी होती. लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. राजगृह म्हणजेच आजच्या बिहारमधील राजगीर ही मगधची राजधानी होती. महागोविंद या वास्तुविशारदाने हे शहर आणि बिंबिसारचा वाडा बांधला होता. हे सुद्धा महत्वाचं आहे. मगध हे शहर आणि बिंबिसारचा राजवाडा हे कोणी बांधला? महागोविंद या वास्तुविशारदाने. बिंबिसारच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. बिंबिसारच्या दरबारात कोणता प्रसिद्ध वैद्य होता? जीवक हा वैद्य. हे महत्वाचं, हे सुद्धा लक्षात राहू द्या. बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू. अजातशत्रू कोण होता?
बिंबिसारचा मुलगा होता. बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू याने राज्यविस्ताराची मोहीम पुढे चालवली. त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्ये जिंकून घेतली. अजातशत्रूच्या काळात मगधची भरभराट झाली. त्याने जैन व बौद्ध धर्मांना राज्याश्रय दिला. तो गौतम बुद्धांचा समकालीन होता. हे लक्षात राहू द्या. अजातशत्रू गौतम बुद्धांचा समकालीन होता. त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्याच्या प्रसारासाठी प्रयत्न केले. बौद्ध धर्माची पहिली परिषद अजातशत्रूने राजगृह या ठिकाणी भरवली. हे महत्वाचं लक्षात राहू द्या. बौद्ध धर्माची पहिली परिषद कुणी भरवली? अजातशत्रूने. कुठे भरवली? राजगृह या ठिकाणी. हे ठिकाण लक्षात राहू द्या. आपल्याला यावर प्रश्न विचारले गेले आहे. अजातशत्रूनंतरच्या राजांमध्ये शिशुनाग हा मगधचा उल्लेखनीय राजा होता. त्याने अवंती, कोसल व वत्स ही राज्ये आपल्या राज्यात जोडली. त्याच्या काळात जवळजवळ सर्व उत्तर भारत मगधच्या वर्चस्वाखाली आली. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.